तर इथे बघा आमचा रुसलेला नखरेबाज पोरग आता जाणार भैयाकडे बेडरूममध्ये गेमचं काही ना काय विचारण्यासाठी. हे आहेत अशी मुलं. तर बघितलं ना, त्याला लिज्जतचं पापड आवडतं म्हणून मी पापडसुद्धा ऑर्डर केलेली होती. मी गेले नव्हते आणायला, शॉपला माझं ट्रेनिंग होतं म्हणून. ते सुद्धा मी त्याच्यासाठी हे केलं. पण मुलांचं कसं बाहेर खायचं मम्मा, तो आज जिंकला. मी सहज म्हणलं अरे निमिष तू जिंकला, कॉंग्रॅच्युलेशन. कारण ग्रुपमध्ये मला कळायला होतं की त्यांची टीम जिंकलेली आहे. त्याने 3 गोल केले निमिषनं. खूप छान असं फुटबॉल खेळतो आणि तेवढं त्याला नुसतं खुश कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं तरी बाहेर जायचं चाललं होतं. बघितलं ना कसं मस्त नखरे करत रूममध्ये आमच्या गेलेला आहे. आणि आता माहीत नाही आता काय करेल, लवकर झोपेल कदाचित, थकलेला असेल तो. आणि टिफिन दिलेला होता मटारची भाजी, त्याला आवडते म्हणून त्यासाठी खास केलेली होती. घरात कोणी खात नाही, तो एकटा खातो. तरी बनवले तरी पण टिफिन परत आणलेला होता त्याने. असे असतात मुलं. तुमचे आहेत का अशी? सांगा मला नक्की. बाय.